येतंय भाजप आणि त्यांचे घटक पक्ष निवडणूक आयोग देतील की त्या प्रश्नांची निवडणूक आयोगाच्या उत्तरापर्यंत आपण थांबूयात. मात्र बालाजी आणि तुम्ही जो महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला होता की सारखा पत्ता का, विश्वासजी यावरती उत्तर देणार आहात आपण? मी याची माहिती घेईल. मला हे हास्यास्पद वाटतं, याची माहिती घेईल, नक्कीच घेईल. हास्यास्पद वाटण्याचं कारण काय? तुम्ही महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या आपण बघू ना. बरं, तुम्ही त्याची सत्यता तपासून पाहणार आहात. मात्र हाच प्रश्न अरुणजींना मला विचारायचा आहे. अरुणजी, घटक पक्ष आहात, आपण सत्तेमध्ये आहात आणि विरोधकांनी आज थेट काही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारलेले आहेत. त्या प्रश्नांशी तुम्ही सहमत आहात का? सगळेच सत्ताधारी या प्रश्नाच्या अवतीभोवती असल्याचं पाहायला मिळतंय आणि निकालावरतीच याचा थेट परिणाम आणि येत्या काळातल्या निवडणुकांवरती देखील परिणाम होणार आहे. जे महत्त्वाचे मुद्दे आतापर्यंत उपस्थित झाले त्या घटक पक्ष म्हणून त्या सर्व मुद्द्यांशी तुम्ही सहमत आहात का? अरुणजी. विशालजी, पहा, जे काही प्रश्न यांनी योग्य विचारलेले असतील त्याच्यावरती आम्ही जरूर सहमत होऊ आणि जे निरर्थक प्रश्न आहेत त्याच्याशी सहमत होण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु मला या राज्याच्या जनतेला एक गोष्ट सांगायची, एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे, ती ही की स्वतंत्र काळापासून आपल्या भारतामध्ये अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या आणि या सर्वच्या सर्व निवडणुका याच आयोगाने सांभाळल्या आणि अतिशय उत्तमरित्या रिझल्ट दिला. तेव्हापासून आतापर्यंत कोणी याच्यावरती आक्षेप कधीच घेतले नव्हते, कारण स्वच्छ कारभार या निवडणूक आयोगाचा आहे आजपर्यंत. परंतु झालेलं काय आहे, या राज्यातील आणि देशातील विरोधक जे आहेत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं खंबीर नेतृत्व नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम या देशाला किंवा या राज्याला देण्याकरिता नाहीये आणि म्हणूनच जनतेने यांना धुडकावून लावलेले आहे. त्यामुळे हे सैरभैर झालेले आहेत. पहा, डोंबाऱ्याचा खेळ आपण पाहिलाच असणार केव्हा ना केव्हा. त्याप्रमाणे आता हे जे काही विरोधक आहेत, आता अगोदर 3 होते, आता 4 झालेले. डोंबाऱ्याच्या खेळाप्रमाणे आता 4 डोंबारी एकत्र झालेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे खेळ दाखवत आहेत. गाडे आताच म्हणाले, काँग्रेसचे प्रवक्ते गाडे आताच म्हणाले की मी तुम्हाला गंमत जम्मत सांगतो पहा. म्हणजे यांची काय चाललंय, यांचं मतदारांशी गंमत जम्मतचा खेळ खेळता येते. परंतु आमचं सरकार महायुती जे आहे ते या राज्याचा विकास कसा होईल, या मुंबईचा विकास कसा होईल, या राज्यातील प्रत्येक म्हणजे तळागाळापर्यंत राहणाऱ्या माणसापर्यंत विकासाची गंगा कशी पोहोचेल याच्याकरता आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आणि जे काही आरोप यांनी केलेले आहे त्याचं निवेदन यांनी निवडणूक आयुक्त, राज्याचे जे काही निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याकडे दिलेलं आहे. त्यांची आज सर्व काही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलंय. उद्याचा काही काळ त्यांना लागणार आहे, त्या उद्या परत बैठक होणार आहे आणि उद्या हे जातील ना. हे सर्व त्यांची जी काही गाऱ्हाणी आहेत ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मांडली जातील आणि जर त्याच्यामध्ये काही रास्त असेल तर त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्याच्यामध्ये सरकार किंवा निवडणूक आयोग घाबरत नाहीये. दुसरी गोष्ट, निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असते आणि निवडणूक आयोगाकडून स्वायत्ततेचा मुद्दा तुम्हीच उपस्थित केला. अमोलजींना मला प्रश्न करायचा आहे, स्वायत्तता उरलेली आहे का निवडणूक आयोगाची? त्यावर देखील या